कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर विना हेल्मेट दुचाकी चालकावर होणार 1000 रुपयांचा दंड। गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे। विशेष म्हणजे दुचाकी वाहनाच्या अपघातात वाढ झाल्याचे निदर्शनास आले। त्यात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेक लोकांची जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे। याच पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवली जात आहे। राष्ट्रीय महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालकांवर इंटरसेप्टर वाहनाद्वारे ही कारवाई केली जाणार आहे। हेल्मेट नसलेल्यांना 1000 रुपयाचा दंड केला जाणार असल्याचे सांगण्यात आले। प्रादेशिक परिवहन विभागाकडून नो हेल्मेट नो एंट्री अशी प्रबोधनाची मोहीम राबवली जात आहे। दुचाकी चालक हेल्मेट घातले नसल्याचे निदर्शनाला आले तर त्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार असे सांगण्यात आले आहे। प्रादेशिक परिवहन विभागाकडून हेल्मेट वापरा जीवन वाचवा असा संदेश देण्यात आला। हेल्मेट वापरा असे फलक छायाचित्र फलकही लावून प्रबोधन करण्यात आले आहे। राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनांवरील दोघांनाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे। दोघांपैकी एकाकडे हेल्मेट असेल तरी त्या वाहन चालकांवर ही कारवाई होणार आहे। अजूनही राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वार हेल्मेट वापरल्याचे चित्र दिसून येत नाही। काही ठराविक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करताना दिसत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी उसगावहून विजय शिंदे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।